सध्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत एक असा मुद्दा तापलाय जो थेट आपल्या लोकशाहीच्या मूळ तत्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. हा वाद फक्त मतांपुरता मर्यादित नाही, तर तो आहे मतदार याद्यांच्या विश्वासार्हतेचा. आणि म्हणूनच याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. आणि हे शब्द कुणा साध्यासुध्या व्यक्तींचे नाहीत, तर थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे आहेत. या एकाच वाक्यातून या प्रकरणाचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. जेव्हा देशातलं सर्वोच्च न्यायालय इतकं कठोर मत मांडतं, तेव्हा प्रकरण नक्कीच खूप मोठं असतं. मग प्रश्न हाच पडतो की सर्वोच्च न्यायालयाला इतकं कठोर विधान करण्याची वेळ का आली असेल? ह्या परिस्थितीच्या मागे नक्की काय घडलंय? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. या सगळ्या वादाची ठिणगी पडली ती एका विशिष्ट घटनेमुळे. ही घटना आहे मालदा येथील घेराव प्रकरण, ज्याने या विषयाला राष्ट्रीय पातळीवर आणलं. तर झालं असं की 1 एप्रिल 2026 रोजी मालदामध्ये मतदार यादीतल्या वादांवर जे 7 न्यायिक अधिकारी निर्णय देत होते, त्यांना एका मोठ्या जमावानं घेरलं. घटनेचं गांभीर्य इतकं होतं की निवडणूक आयोगानंही लगेचच हे प्रकरण थेट NIA म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवलं. आता मालदामध्ये जे काही घडलं त्याचा थेट संबंध आहे मतदार यादीच्या पुनर्तपासणीच्या एका वादग्रस्त प्रक्रियेशी. या प्रक्रियेला विशेष सघन पुनरीक्षण किंवा शॉर्टमध्ये SIRE सर असं म्हटलं जातं. सर म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निवडणूक आयोग निवडणुकीच्या आधी मतदार यादीची जी एक खास तपासणी करतं ती. यात प्रत्येक मतदाराची पडताळणी करून यादी अपडेट केली जाते, जेणेकरून ती अचूक असावी. आता या बदलांचा आवाका किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी काही आकडे पाहूया. 2024 मध्ये पश्चिम बंगालमध्ये मतदारांची एकूण संख्या होती साधारणपणे 7.6 कोटी. पण ही जी SIR प्रक्रिया सुरू झाली ना, त्यानंतर हा आकडा थेट 7.04 कोटींवर आलाय. म्हणजे विचार करा, जवळपास 56 लाख नावं यादीतून कमी झालीयत. आणि गोष्ट इथेच संपत नाहीये. याच्यावरही अजून जवळपास 60 लाख मतदारांच्या नावांची तपासणी सुरू आहे. कारण काय? तर त्यांच्या माहितीत तार्किक विसंगती आढळलीय, म्हणजे काहीतरी मेळ बसत नाहीये. याचाच अर्थ त्यांचं मतदानाचं भवितव्य अजूनही टांगणीला लागलंय. आणि ही आकडेवारी तर या प्रक्रियेची तीव्रता अजूनच वाढवते. ज्या प्रकरणांमध्ये अंतिम निर्णय झालाय त्यातल्या तब्बल 40% प्रकरणांमध्ये नावं यादीतून वगळण्यात आली आहेत. 40%! हा आकडाच इतका मोठा आहे की तो या संपूर्ण प्रक्रियेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आणि साहजिकच आहे, यामुळे या प्रक्रियेवर अनेक गंभीर आरोपही होऊ लागलेत. पाहूया हे SIR प्रकरण इतकं वादग्रस्त का ठरते? यातला पहिला आणि सगळ्यात मोठा आरोप म्हणजे नावं वगळण्यासाठी निवडणूक आयोगानं जे सॉफ्टवेअर वापरलं त्यातच काहीतरी गडबड असू शकते. दुसरा एक गंभीर आरोप असा होतोय की जी नावं वगळली आहेत त्यात अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि या सगळ्याची सर्वात मोठी भीती ही आहे की ऐन मतदानाच्या वेळी अनेक खरे मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहतील. आता यावर तोडगा म्हणून सर्वोच्च न्यायालयानं अपील करण्याची सोय दिली आहे. म्हणजे ज्यांची नावं गेलीत ते अपील करू शकतात. पण खरी अडचण आहे वेळेची. निवडणूक तोंडावर आलीये आणि लाखो लोक अपील करणार. मग या सगळ्या प्रकरणांची सुनावणी वेळेत पूर्ण होईल का, याबद्दल खूप मोठी शंका आहे. हे सगळं जे घडतंय ते काही अचानक घडत नाहीये. यामागे पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास आणि तिथली सध्याची परिस्थिती आहे ती समजून घेतल्याशिवाय आपल्याला या प्रकरणाची खोली कळणार नाही. बघा, पश्चिम बंगालच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत खूप मोठा बदल झालाय. पूर्वी तिथली मुख्य लढत ही डावी आघाडी आणि तृणमूल काँग्रेसमध्ये असायची. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. आता मुख्य सामना आहे तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये. आणि याच बदललेल्या समीकरणामुळे राजकीय वातावरण खूपच तापलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या काळात होणाऱ्या हिंसाचाराला एक मोठा इतिहास आहे. त्यातच स्थानिक पातळीवरची हितसंबंधांची जाळी आणि अस्मितेचं राजकारण, ह्या सगळ्यामुळे ही राजकीय स्पर्धा आणखीनच तीव्र आणि अनेकदा धोकादायक बनते. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये घडणाऱ्या या घटना फक्त एका राज्यापुरत्या नाहीत. यांचा थेट संबंध आपल्या लोकशाहीच्या मूळ संकल्पनांशी आहे. त्यामुळे नक्की काय पणाला लागलंय? सगळ्यात आधी तर न्यायिक अधिकाऱ्यांचं स्वातंत्र्य, त्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता
आणि या सगळ्याहून महत्त्वाचं म्हणजे लोकशाही संस्थांवरचा सर्वसामान्यांचा विश्वास. जर अशा प्रकारे दबाव आणि हिंसाचाराचा वापर होणार असेल तर मग मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचा जो पाया आहे तोच डळमळीत होतो. बरं, आत्तापर्यंत आपण समस्या काय आहे ते पाहिलं, पण यावर उपाय काय? हा विश्वास आणि पारदर्शकता परत आणण्यासाठी काय करता येईल ते आता पाहूया. यावर एक 4 सूत्री उपाय सुचवला जातोय. पहिला म्हणजे ही SIR प्रक्रिया जास्त पारदर्शक आणि सामान्य मतदाराला समजेल अशी सोपी असावी. दुसरं, जर नावं वगळताना काही चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी एक जलद तक्रार निवारण यंत्रणा पाहिजे. तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, सगळ्याच राजकीय पक्षांनी शांतता राखून जबाबदारीने वागायला हवं. आणि चौथं म्हणजे निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला पूर्ण सुरक्षा मिळायलाच हवी. आणि या सगळ्याच्या शेवटी एक खूप मूलभूत प्रश्न उडतोच. लोकशाहीचा सगळा डोलारा मतदार आणि मतदार यादीवर उभा आहे. पण जर ती मूळ मतदार यादीच संशयाच्या भोऱ्यात अडकली असेल तर त्या निवडणुकीला निष्पक्ष कसं म्हणायचं? हा प्रश्न फक्त पश्चिम बंगालचा नाही तर आपल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेबद्दल आपल्याला विचार करायला लावणार आहे.